नमस्कार. लाईट हाऊस फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आम्ही आत्तापर्यंत 100हून अधिक लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि आपलं चॅनल हे 55,000 लोकांच्यापर्यंत आज पोहोचते. हे सर्व आपल्यामुळं झालेलं आहे की आपल्या सर्वांचा सपोर्ट आणि सहकार्यामुळं आज आपण 50,000 लोकांच्यापर्यंत पोहोचतोय. याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो. आज लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये अशीच एक व्यक्ती आपल्यासोबत आहे. त्यांचं नाव आहे माननीय रमेश जयकर सर. हे आपल्यासोबत आहेत. तर लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये मी सरांचं सहर्ष स्वागत करतो. थँक्यू सर. थँक्यू. तुम्ही वेळ दिलात याबद्दल सर मनापासून आभार मानतो. आणि सर मला सांगा की आपलं शिक्षण आणि बालपण याविषयी आम्हाला माहिती द्या सर. ओके. मी रमेश शिवमूर्ती जयकर, एक सामान्य घराची मुलगा. मी आमचा आई वडील शिक्षण न घेता इलिटरेट होतं आणि एवढं गरीब म्हटलं तर त्याला शेती नव्हतं, काही काम नव्हतं आणि खोपीत होतो आम्ही. ह्याच्यामध्ये माझं वडिलांची मी कौतुक करायला लागते. का म्हणा तर वडील मी जगलो तसं माझं पोरगं चाकरी राहायचं नको, त्याला मला कष्ट होऊन दे परंतु शिक्षण देऊया म्हणून मला कष्टानं शिक्षण दिला. ते कष्ट एवढं होतं म्हटलं तर 2 टाईम आम्हाला भाकरी मिळत नव्हतं. ॲक्च्युअली मी शेमनेवाडीची गावचं. त्याच्यामध्ये मोर दॅन 75% जैनाची वस्ती आहे आणि श्रीमंत लोक आहे. आम्ही तसं बघितलं तर भीक मागून पण खाल्लो आहे. मी अजूनही ते गावात कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करून घेत नाही. कसलेही मंदिर ओपन नाही, कसलेही विहीर ओपन नाही. ह्या परिस्थितीमध्ये आम्हाला आई वडील शिकवले म्हटलं तर मी कुणाला मानत नाही. फर्स्ट माझं काय तर देवाची रूप असलं तर देवाला मानत नाही, तरी देवाची रूप काही असलं तर ते माझं आई वडील. त्याच्यानंतर माझं काही असलं तर बालपणामध्ये खेळलाव, उठलाव, पडलाव सगळं झालं. परंतु पर्टिक्युलर अप टू 10th पर्यंत मला खरं सांगायचं असलं तर खो खोमध्ये मला भाग घेत नव्हतं, कबड्डीमध्ये भाग घेत नव्हतं. खो खो लेडीज आणि जेंट्सचं असलं तर ते महार पोरा मला हात लावतंय म्हणून मला खो खोमध्ये पण भाग घेत नव्हतं. एवढं कास्टिझममध्ये एवढं कष्टामध्ये कटिंग करत नव्हतं, पायात चप्पल नव्हतं. एवढं कष्टानं आम्ही वर आलेले आहे. त्या विचार केलं तर ॲक्च्युअली आज एवढं बदललंय. ते बदललेलं कारण एकच शक्ती आहे, ते भीमशक्ती म्हणून मी गौरवनं आणि अभिमानानं सांगतो. ठीक आहे सर. खूपच छान. तुमच्या बालपणाचं एकूणच तुम्ही आम्हाला बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगितल्या. सर मला सांगा की तुम्ही आता 25 वर्ष एक सामाजिक चळवळीत आहात. तर या सामाजिक चळवळीची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली आणि याकडे कसं वळलात याविषयी काय सांगाल? काय म्हणतात, एक व्यक्तीला आणि उरलेले व्यक्ती सोडून कुणालाही कम्पेअर केलं तर मानव हे श्रेष्ठ जीवी आहे म्हणून अगोदरपासून सांगते. का म्हणलं तर त्याला बोलायला येते, सत्य काय असत्य काय कळत असते. त्यासाठी मी पण विचार केलो, प्राणी उद्याची विचार न करता जगतंय, त्यांचं जीवन किती सुखीचे आहे. पक्षी पण तसंच आहे. हे सगळं असलं तर आम्ही काय एवढं दुःखी आहे म्हणून मी विचार केलो. हे दुःखाला कारण काय म्हणून विचार केल्यानंतर मला महापुरुषांचे चित्र माझं समोर आलं. त्यावेळी फुले शाहू आंबेडकरांची विचार आलं. ज्या माणसं त्यांच्यासाठी न जगता, त्यांच्या फॅमिलीसाठी न जगता समाजासाठी जगलंय म्हटलं तर आम्ही का ट्राय करू नये. त्यासाठी मी म्हटलो मी पण थोडा शिक्षणांची विचारामध्ये श्रेष्ठ झालेले सावित्रीबाई फुले, माता सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, नंतर रिझर्वेशन दिलेले शाहू महाराजजी, सगळ्याला शिक्षणांची आवड सुरू केलेले माणसं, शाहू महाराजांचे विचार, शाहू महाराजांची आणि ह्यांचं ज्योतिबा फुलेंचे विचार घेऊन मोठं झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मी पण माझ्या लाईफमध्ये अडॉप्ट करून घेतलो आणि ते अडॉप्ट मला सामाजिक कार्यामध्ये यायचं आणि न मागता कितीही आमच्याकडे असलं तर ते दान धर्माच्या रूपानं, सहाय सहकारच्या रूपानं देऊया म्हणून माझा हात कधीही असं असते, कधी असं नसते. किती शक्य आहे तेवढं मी समाजाकडे सहाय करावं, समाज सेवा करावा. समाजामध्ये समाजाचं व्यक्ती म्हणून मॅन इज अ सोशल एलिमेंट म्हणून सांगते. सामाजिक व्यक्ती आहे म्हटलं तर समाजासारखं बघावं. जात पात न बघता, उंच नीच न बघता, गरीब श्रीमंत न बघता मी समाजाकडे सेवा करायचं माझी इच्छा आहे. मरूपर्यंत मी सामाजिक सेवामध्ये राहायचं माझं मोठं इच्छा आहे. अरे वा, खूपच छान सर. तुम्ही आत्ताच सांगितलं सर की आरक्षणाचे जनक शाहू महाराजांचं आरक्षणाचं उदाहरण तुम्ही दिलं. तर
मला सांगा, आरक्षणाच्या दृष्टिकोनातून आपलं विचार काय आहे? म्हणजे आरक्षण नेमकं काय आहे आणि आजपर्यंत आरक्षणाचा लाभ कितपत झालेला आहे असं वाटते तुम्हाला? काय सांगाल याबद्दल? ओके. आरक्षण हे फर्स्ट डेफिनेशन आरक्षण म्हटलं तर जे माणसाकडे नाही, जे माणसं नीडी आहे, जे माणसं गरजू आहे, त्याला सप्लाय करणे हे आरक्षण आहे. सप्लाय म्हटलं तर कोणा एज्युकेशनमध्ये पाठीमाग असलं तर त्याला एज्युकेशनचं सहाय्य सहकार करणे, कोणाला जॉब नसलं तर जॉब देणे, हे भारताची संविधान घटनामध्ये पण नोंद केलेले आहे. पहिली शाहू महाराजांनी 1902मध्ये 50% रिझर्वेशन स्टार्ट केला. त्याच्यामध्ये बरीच अपोज आलं त्याला, सनातन माणसांची. ज्यावेळी शिकलेले सवरलेले लोक काय म्हणतात त्या माणसाकडून बरीच माणसाला अपोजिशन आलं, शाहू महाराजाला पण आलं. शाहू महाराजाला एक शब्द असं म्हणतंय बाल गंगाधर टिळकने, माझं सरकार बाल गंगाधर टिळकने सांगताय हे माळी तेली कोळी येऊन इथं काय करणार आहे शिक्षण घेऊन म्हटल्यानंतर त्यावेळी शाहू महाराज म्हणते माझं सरकार रेडाला तुम्ही जगू देत नाही. माझं बॉडी आहे रेडासारखं, माझं ज्ञान आहे, माझं राज्य आहे, तरी मला रेडासारखं असण्याला मला तुम्हाला जगू देत नाही. आणि माझं समाज जे आहे SC ST OBC ते मेंढरासारखं आहे, ते समाजाला काय जगू देता तुम्ही? त्यावेळी बोललेले शाहू महाराजांचे अजून आम्ही नाव घेऊन जीवन करतो. का म्हणा तर त्यांच्यामुळे आम्हाला हे रिझर्वेशन्स मिळालं. आणि बाबासाहेब फक्त भारताची घटना लिहिलं तेवढं म्हणण्यापेक्षा प्रत्येक प्राणी पक्षीला, मनुष्याला, सगळ्याला समानता, स्वतंत्रता आणि बंधुत्व भावने दिलेले आहे. रिझर्वेशन इट इज नॉट एन बेग. हे आमचं भीक नाही आहे, हे आमचं राईट आहे. कुठंपर्यंत आम्ही भारतीय नागरिक आहे तिथंपर्यंत आम्हाला काय कमी पडतंय आम्ही मागणारच आणि हक्कानं मागणार, आम्हाला द्यायला लागणार सरकारने. सरकार हे आमचं आहे आणि आमच्याकडून आलेले सरकार आहे, आमचं राईट आहे. म्हटलं तर रिझर्वेशन फक्त एक रिझर्वेशन नसते, रिझर्वेशन बरीच प्रकार आहे. रिझर्वेशन म्हटलं तर आम्ही म्हणतो सामान्य माणसांचे विचार म्हटलं तर रिझर्वेशन हे नोकरी धरणे हे रिझर्वेशन, ते SC STला राखीव जागा राखणे हे रिझर्वेशन म्हणते. रिझर्वेशन इन पॉलिटिकल, रिझर्वेशन इन एज्युकेशन, रिझर्वेशन गेटिंग इन जॉब, रिझर्वेशन इन प्रमोशन, रिझर्वेशन असं सांगत गेलं तर बरीच रिझर्वेशन मिळते. आणि सगळ्याला समाजामध्ये सगळ्याला रिझर्वेशन आहे. ते मायनॉरिटी असून दे, SC ST असून दे, बरीच सबकास्ट असून दे, OBC असून दे, सगळ्याला रिझर्वेशन्स आहे. रिझर्वेशन गेटिंग स्कॉलरशिप ऑल्सो रिझर्वेशन, त्याच्यामध्ये पण एवढा राखीव जागा आहे. एवढा जागेमध्ये ते MBBS असून दे, BE असून दे, हायली क्वालिफाईड कसलेही शिक्षण असून दे, त्याच्यामध्ये रिझर्वेशन आहे. हे रिझर्वेशन हे पाहिजे, हे टिकायला पाहिजे. टिकण्यासाठी समाजाला मी कळकळीत विनंती करतो सगळ्यांना भाग घ्यावा. रिझर्वेशन हे कुठेही गॅप व्हायचं नाही, रिझर्वेशन हे कुठेही कमी पडायचं नाही. रिझर्वेशन हे जातीचे आणि काय म्हणता तुम्ही पॉप्युलेशनच्या आधारावर मिळावं, हे माझं हे आहे. का म्हटलं तर छोटी पॉप्युलेशन असलेल्या माणसाला जास्त मिळावं आणि जास्त असलेल्या माणसाला कमी मिळावं, ह्याला मी अपोज आहे. रिझर्वेशन ही माझ्या हक्काचे आहे. ठीक आहे सर, खूप छान आपण रिझर्वेशनबद्दल, आरक्षणाबद्दल सांगितलं. सर मला असं विचारायचं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक विचार आज लोकांच्यापर्यंत कितपत पोचलेत असं तुम्हाला वाटते? याविषयी काय सांगाल सर? माझ्या दृष्टीनं आणि माझ्या अभ्यासप्रमाणे बाबासाहेब बरीच माणसाला अजून कळलेले नाही. जे माणसं बाबासाहेबला मानतंय आणि जाणतंय ते बाबासाहेबचे कार्यामध्ये असते. त्याला पद आणि अधिकार कधीही अपेक्षा नसते. ते फक्त सेवक म्हणून काम करत असते. जे माणसं सेवक म्हणून काम करते त्यांचं ध्येय उद्देश फक्त सेवक म्हणून काम करायचं. सामाजिक म्हटलं तर बाबासाहेबांनी समाजामध्ये जे माणसाला चालायला येत नव्हतं, बोलायला येत नव्हतं, त्या माणसाला चालायला बोलायला सगळं शिकवलेले माणसं आहे. शिक्षणाची गंध नव्हतं, शिक्षणाची गंध आम्हाला दिलेली आहे. जे शिक्षण घेतंय ते माणसा वाघिणीची दूध पिल्यासारखं आवाज गुरगुर गुरगुर आवाज करत असते. त्याच्यासाठी शिक्षण आणि सामाजिक हे एका नाण्याचे दोन भाग आहेत. जे माणसं शिक्षण घेते ते समाजामध्ये रिस्पेक्ट मिळत असते आणि घेत असते. ते रिझर्वेशनमुळे ते नोकरी लागलं, समाजामध्ये एक प्रतिष्ठित स्थान मिळालं, गाडी झालं, बंगला झालं, सोना झालं, बरीच पोराला शिक्षण पण दिलं. परंतु सामाजिक मध्ये नसलं तर ते शून्य आहे म्हणायचं. समाज हे मोठं असते.
व्यक्ती हे छोटी असते, व्यक्ती हे नाश होत असते, व्यक्ती हे डिमॉलिश होत असते, परंतु समाज हे शाश्वत आहे. जे माणसं समाजासाठी जगते त्यांचं नाव आणि त्यांचं गुण, त्यांचं कार्य शाश्वत असते, त्याला मरण नसते. बाबासाहेब समाजासाठी एवढं केलंय म्हणतात. 4 पोराला घालवले, ते बायकोला घालवले, आई बाबाला घालवले, फक्त पैसे नव्हतं म्हणून. एक पुस्तक लिहिलेले माणसं कोठ्यानं पैसे कमावा लागले. भारताची राजघटना लिहिलेले बाबासाहेब एक पैसे न घेता लास्ट ते मेल्यानंतर पण त्या अंत्यसंस्कारला पैसे नव्हतं, कोणी त्यांचं दोस्त मदत केलं, असं परिस्थिती होतं. त्यासाठी समाज हे मोठा आहे. समाजासाठी प्लीज माझं रिक्वेस्ट आहे, सगळ्या माझं बांधवला समाजासाठी काम करा. स्वतःची जगायचं कमी करा, समाजासाठी जगा. समाज हे मोठं आहे. समाजाचं जबाबदारी आमच्यावर भरपूर आहे. फक्त समाज म्हटलं तर आमचा समाज नाही, सगळं मानव हे समाज हे श्रेष्ठ आहे. त्यासाठी समाजासाठी काम करावं. बाबासाहेबचे विचार आम्ही फॉलो करायचं माझं इच्छा आहे. ओके, खूपच छान सर. सामाजिक दृष्टिकोनातून आज आपली युवकांनी, त्याचबरोबर समाजानं सामाजिक दृष्टिकोन जपला पाहिजे, हा आज आपला संदेश आहे. तर मला सांगा, आज बरेच प्रश्न आपण झाले, यावरती चर्चा झाली, तर आजच्या युवकांना आपण काय संदेश द्याल सर? म्हणजे आजच्या युवकांनी कशा पद्धतीची चळवळ करावी किंवा कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आपल्या अनुभवानुसार आपण युवकांना काय मार्गदर्शन करावं? आजची युवकाला सांगायचं असलं तर, हे काय तुम्ही माझा इंटरव्ह्यू घ्यायला लागलाय, ह्याच्यामध्ये मी पण एक भाग आहे. का म्हटलं तर, भीक मागलेले पोरा, कटिंग न करताना फिरलेले पोरं, काल पायात चप्पल नसताना फिरलेले पोरं आज एक बँक मॅनेजर होते, स्वतःची अधिकारमध्ये जगते आणि स्वाभिमानानं जगते. म्हटलं तर हे परिवर्तन झालेले दिसून उठून दिसते. हे विचार फक्त एक माणसांचं झालं, एक फॅमिलीचं झालं नाही म्हणण्यापेक्षा अलीकडं पोरांची वागणुकी, अलीकडं शिक्षणाची, अलीकडं त्यांचं चट असून दे, काही असून दे, अभिमान असून दे, स्वाभिमान असून दे, हे बरीच कमी झालंय. ते ॲक्च्युअली मी म्हणतो 10% 20% कमी झालं आहे म्हणण्यापेक्षा ते मायनसमध्ये चाललेलं आहे. ते मायनसमध्ये गेल्यानंतर ते प्लसला यायला, प्लस होऊन 10 20 40 50 व्हायला बरीच खूप लागणार आहे. त्यासाठी कधीही माणसं स्वतः विचार करत नाही. कधीही माणसं समाजामध्ये माझं आईवडिलांची जबाबदारी आहे, मला माझं शिक्षणाची जबाबदारी आहे, माझं नोकरीची जबाबदारी आहे, माझं भाऊबंधांची जबाबदारी आहे, बहिणीची लग्नाची जबाबदारी आहे म्हणून अलीकडचं पोरं काही विचार करत नाही. ते जन्म दिलेले आईबाबाचे काम काय आहे ते त्यांचं ते करावं. आम्ही फक्त शिक्षण घेणं नाही, शिक्षण घेतल्यानंतर शिक्षणामध्ये शाईन नाही झालं तर चटाला, व्यसनला अडिक्ट होऊन त्यांचं जीवन बाद करायला लागलं. त्यासाठी अलीकडचं शक्ती काय म्हणतो आम्ही, यंग पोरा काय म्हणतो, तुमच्याकडे शक्ती आहे, युक्ती आहे, परंतु विचार कमी आहे. तुम्ही विचार करायला पाहिजे. चट हे फक्त जिभासाठी असते, परंतु आरोग्यासाठी चांगलं नसते. चट करू नका. चटमुळे तुमचं अंत्य, बरीच माणसांचं आम्ही बघतो, आई वडील अजून आहे, आजोबा आजी आहे, त्याचा आत मरून चालले. हे बंद व्हायला पाहिजे. म्हटलं तर मी अलीकडचं पोरांची शक्ती युक्ती काय ना योग्य रीतीने खर्च करावं, योग्य रीतीने जगावं, योग्य रीतीने मार्गदर्शन करावं. महापुरुषांची जास्तीत जास्त पुस्तक वाचावं. महापुरुषांचे विचार आणि कुठेही भाषण असलं, कुठेही एक चांगलं विचार असलं, कुठेही एक मीटिंग असलं तर तुमच्याकडून फक्त हेच घडायला पाहिजे. बसलं उठलं म्हटलं तर महापुरुषांचे विचार वाचलेले चांगल्या विचारांचे देणे घेणे व्हायला पाहिजे. विना फालतू विचार न करता, फालतू टाइमपास न करता तुमचं जीवन सार्थक करायला पाहिजे. आईवडिलांचं नाव कमवायला पाहिजे. स्वतःची जातीची अभिमान ठेवा, स्वतःची समाजाची अभिमान ठेवा. स्वतःची आईवडिलांची म्हणण्यापेक्षा स्वतःची सगळं भाऊबंधांचे संबंध चांगलं राहावा. एकमेकाला इगो करू नका, एकमेकाला ईर्ष्या करू नका, एकमेकाला शिव्या देऊ नका, व्यवस्थित जगा. हे आमचं इच्छा आहे आईवडिलांची. एक वडिलांची नात्याने मी बोलतो. जे वडील सांगते ते आई सांगते, तुमचं सुखासाठी सांगते, तुमचं समाजासाठी सांगते, तुमचं अभिमानासाठी सांगते, तुमचं गौरवासाठी सांगते. ते फॉलो करावा. हे माझं अलीकडची पोराला
आणि अलीकडची पोरीला. का म्हटलं तर हे जग छोटी आहे, परंतु ते छोटीमध्ये मोठं करायचं. जीवन हे छोटी आहे, मोठं करायचं असलं तर पे बॅक टू सोसायटी म्हणते. तुम्ही काय तर समाजाला द्यायला लागते. तुमचं वेळ असून दे, टाईम असून दे, टॅलेंट असून दे, हे न देता गेलं तर प्राणीचं मरणाला आणि आमच्या मरणाला, झाडाच्या मरणाला, आमच्या मरणाला काही व्यत्यास नाही. प्लीज पोरांनो, व्यवस्थित वागा, व्यवस्थित आईवडिलांवर प्रेम करा, हे माझं रिक्वेस्ट आहे. खूपच छान सर. थोडक्यात सांगायचं झालं की झालं तर युवकांनी निर्व्यसनी राहून कुटुंबाकडे आणि समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण सुसंस्कृत राहिलं पाहिजे असं सरांचं मत आहे. सरांनी अगदी थोडक्यातच खूप छान पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन केलं. याबद्दल सरांचं मनापासून आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू तुमचं सगळ्या टीमला, तुमचं हे कार्याला हमेशा माझ्याकडून पाठीशी असते. शुभेच्छा तुम्हाला. असंच पुढं जाऊन दे तुमचं. मी कधीही काही वेळ लागत असलं तर, कधीही काही सहाय्य लागत असलं तर मी तुमचं पाठीशी आहे सर. थँक्यू. धन्यवाद सर. थँक्यू. लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखती आम्ही घेतोय आणि या मुलाखतींना लोकांच्याकडून भरघोस असा प्रतिसाद मिळतोय. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय. तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन मुलाखती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.